नमस्कार मित्रांनो, मी रिया. आज मी तुम्हाला त्या रात्रीची पूर्ण कहाणी सांगणार आहे, जी अजूनही माझ्या मनात घुमत आहे. ती रात्र जेव्हा मी पुण्याहून आमच्या गावात परत आले होते, अजयसोबत, जो माझा पती आहे आणि सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. तो नेहमी लॅपटॉपमध्ये बुडालेला असतो, पण त्या दिवशी तो उशिरापर्यंत परतला नाही. मी खोलीत एकटी झोपले होते. साडीचा पल्लू थोडा सरकलेला होता. हवेत उष्णता होती आणि माझ्या शरीरात एक विचित्र बेचैनी होती. तशीच दाराला हलकी ठोके आली. मी समजले अजय असेल. पण दार उघडले तर समोर माझे सासरे होते. ते हसले आणि म्हणाले, "लेक, तुझ्या चेहऱ्यावरून दिसतंय प्रवासाने थकली आहेस." "डोकेदुखी तर नाहीये?" मी हलके होकार दिले. ते खोलीत आले, बिछाण्याच्या कडेला बसले. त्यांची आवाज इतकी मऊ होती की जणू काही जुनी आठवण स्पर्श करत होती. "चल, मी मालिश करतो." जुन्या काळात असंच होत असे. काही लाज नाही. मी काही बोलले नाही, फक्त पलटले. त्यांच्या बोटांनी माझ्या खांद्यांवर हात ठेवला आणि हळूहळू दाबायला सुरुवात केली. प्रत्येक दाबात एक गरम लहर पसरत होती. अरे, तुझा खांदा किती कडक आहे. जणू वर्षानुवर्षे कोणी हात लावलाच नाही, ते हसत म्हणाले. मी डोळे मिटले. त्यांच्या हत्तेल्या माझ्या पाठीवर सरकत होत्या. साडीचा ब्लाऊज थोडा वर गेला होता. ते म्हणाले, "लेक, खालीही दुखतंय का? असेल तर सांग. मी नीट दाबेन. माझ्या श्वासांचा वेग वाढलाय हो, थोडं खाली." त्यांची बोटे माझ्या कमरेपर्यंत पोहोचली आणि हळूहळू गोल गोल फिरू लागली. "तुझी कमर तर इतकी मऊ आहे, जणू रेशीम." त्यांचा श्वास माझ्या कानाजवळ होता. मी स्वतःला थांबवायचा प्रयत्न केला, पण शरीर बेकाबू होतं. आता पोटी दाबावं लागतं. आजकालच्या मुली इतकं काम करतात. सगळं टेन्शन पाठीत जमा होतं. त्यांच्या हत्तेल्या माझ्या पोटावर ठेवल्या आणि हळूहळू खाली सरकू लागल्या. माझा साडीचा पल्लू पूर्णपणे पडला होता. मी डोळे उघडले तर ते मला पाहत होते. "तुझ्या डोळ्यात किती खोली आहे." जणू काही गुपित लपलेलं आहे, ते हसले. मी काही बोलले नाही. त्यांची बोटे आता माझ्या मांड्यांवर होती. "इथेही दुखतंय ना? चल, मी बरे करतो." ते हळूहळू वरच्या दिशेने सरकत होते. माझे श्वास थांबत होते. तेव्हा बाहेरून बाईकचा आवाज आला. अजय आला होता. सासरे चटकन उठले. "अरे, अजय आला." मी जातो म्हणून ते निघून गेले. मी तिथेच पडून राहिले. हृदय जोरात धडधडत होतं. ती रात्र माझ्यासाठी संपलेली नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर सासरेंनी मला चहा दिला. "काल रात्री नीट झोप आली का?" मी लाजून म्हणाले, "हो, खूप चांगली." ते हसले. "जर पुन्हा दुखलं तर बोलाव. मी येईन." मी काही बोलले नाही. फक्त मनात एक प्रश्न होता. त्यांना कळलं होतं का, की माझी बेचैनी फक्त वेदनेची नव्हती? त्यांनाही काही जाणवत होतं का? दिवस सरत गेले. पण प्रत्येक संध्याकाळी अजय ऑफिसमधून येत असे तेव्हा मी विचार करत असे, "आज रात्री पुन्हा ते येतील का? पुन्हा माझ्या खांद्यांवर हात ठेवतील का? पुन्हा काही गुप्त वचन देत असतील?" मी स्वतःशी म्हणाले, "रिया, हे चुकीचं आहे. हे तुझे सासरे आहेत." पण तरीही जेव्हा ते घरात असत आणि त्यांचे डोळे माझ्यावर खिळत, तेव्हा माझे श्वास थांबत. एक संध्याकाळी मी स्वयंपाकघरात होते. साडीचा पल्लू खांद्यावरून सरकत होता. ते मागून आले आणि म्हणाले, "लेक, आज पुन्हा थकली आहेस असं दिसतंय." मी वळून पाहिले. ते म्हणाले, "चल, मी मदत करतो." आणि माझ्या मागे उभे राहिले. त्यांच्या हत्तेल्या पुन्हा माझ्या खांद्यांवर होत्या. पुन्हा माझ्या खांद्यांवर होते. जणू प्रत्येक दाबात काहीतरी लिहित असतील. "तुझी त्वचा किती मऊ आहे, जणू फुल." मी काही बोलले नाही. फक्त श्वास नियंत्रित करत होते. त्यांची बोटे माझ्या मानेवर सरकली आणि हळूच माझ्या केसांत अडकली. "तुझे केसही किती सुंदर आहेत." जणू रेशमी लाटा. मी डोळे मिटले. त्यांचा श्वास माझ्या मानेवर पडत होता, गरम आणि जड. ते म्हणाले, "लेक, जर तुला आवडत असेल तर मी दररोज करू शकतो." मी म्हणाले, "नाही, नाही, हे ठीक नाही." पण माझी आवाज थरथरत होती. ते हसले. "अरे, लाजतेस का? मी तर फक्त मदत करत आहे." त्यांच्या हत्तेल्या आता माझ्या हातांवर होत्या. हळूहळू वर-खाली सरकत होत्या. जणू नदी वाहत असेल. मी स्वतःला थांबवायचा प्रयत्न केला, पण माझ्या मांड्या थरथरत होत्या. ते म्हणाले, "तुझे श्वास जलद होत आहेत." "वेदना जास्त आहे का?" मी म्हणाले, "नाही, फक्त उष्णता आहे." ते म्हणाले, "तर चल, मी थंडवा देतो." आणि त्यांची बोटे पुन्हा माझ्या कंबरेवर पोहोचली. यावेळी ते आणखी खोलवर दाबत होते. मी म्हणाले, "बस झालं." ते म्हणाले, "अजून तर सुरुवात आहे लेक. अजून खूप काही बाकी आहे." "रिया, चहा मिळाला का?" मी झटकन स्वतःला वेगळं केलं. ते हसत निघून गेले, पण त्यांच्या डोळ्यात तीच चमक होती, जणू काही वचन दिलं असेल. त्या रात्री मी झोपू शकले नाही. मी विचार करत राहिले, मी चुकीची आहे का? ते जाणून-बुजून असं करत आहेत का? आणि मीही इच्छिते का की ते पुन्हा यावेत? दुसऱ्या दिवशी मी साडी थोडी वर बांधली, जणू काही इशारा असेल. ते घरात होते. त्यांचे डोळे माझ्यावर खिळले होते. मी चहा बनवला आणि त्यांना दिला. ते म्हणाले, "लेक, आज तुझी साडी किती सुंदर दिसते." मी लाजून हसले. ते म्हणाले, "चल, आजही मालिश करतो." मी म्हणाले, "नाही, आज नाही." पण माझे डोळे काहीतरी दुसरं सांगत होते. मी म्हणाले, "ठीक आहे, मी तर फक्त तुझी काळजी घेत आहे."
मी म्हणाले, "ठीक आहे, पण फक्त खांद्यांपर्यंत." ते हसले आणि माझ्या मागे आले. यावेळी त्यांची बोटे आणखी हळू चालत होती, जणू गाणं वाजत असेल. मी डोळे मिटले. त्यांच्या हत्तेल्या माझ्या पाठीवर, मग कंबरेवर, मग मांड्यांवर होत्या. ते म्हणाले, "तुझ्या मांड्या किती मजबूत आहेत, जणू मूर्ती." मी काही बोलले नाही. फक्त जाणवत होते, त्यांची ऊब माझ्या त्वचेत मिसळत होती. ते म्हणाले, "जर तुला आवडत असेल तर मी खालीही करू शकतो." मी म्हणाले, "नाही, नाही." पण माझ्या आवाजात जोर नव्हता. ते म्हणाले, "तरीही मी करतो. फक्त थोडंसं." आणि त्यांची बोटे माझ्या मांड्यांच्या आतील बाजूला पोहोचली. हळू दाबत होती. मी श्वास रोखला. ते म्हणाले, "तुझे श्वास किती जलद आहेत." "तुलाही आवडतंय का?" मी काही बोलले नाही. फक्त डोळे मिटून ठेवले. ते म्हणाले, "लेक, मला माहीत आहे तुला काय हवंय." मी म्हणाले, "नाही, तुम्ही चुकीचं समजत आहात." पण माझी आवाज थरथरत होती. ते हसले. "अरे लेक, मी जुना माणूस आहे, पण हृदय तर तरुण आहे." त्यांची स्वतःला थांबवलं आणि म्हणाले, "बस झालं." ते उठले. "ठीक आहे. पण लक्षात ठेव, मी नेहमी तयार आहे." म्हणून ते निघून गेले. मी तिथेच उभी राहिले. माझे श्वास अजूनही जलद होते. मी विचार करत होते, मी खरंच इच्छिते का की ते पुन्हा यावेत? मी खरंच त्यांच्या बोटांचा स्पर्श पुन्हा जाणवायचा आहे का? पुढचे काही दिवस असेच गेले. प्रत्येक वेळी ते काहीतरी निमित्त करून माझ्याजवळ येत. कधी चहा देत, कधी पाणी देत आणि प्रत्येक वेळी त्यांचे डोळे माझ्या शरीरावर खिळत. मीही आता त्यांच्या नजरेपासून वाचायचा प्रयत्न करत नव्हते. मी साडी थोडी सैल ठेवत, जणू काही इशारा असेल. एक रात्र अजय पुन्हा मित्रांकडे गेला. मी खोलीत झोपले होते. दार उघडलं. ते आले आणि म्हणाले, "लेक, आज पुन्हा एकटी आहेस?" मी म्हणाले, "हो." ते म्हणाले, "तर चल, आज पूर्ण मालिश करतो." मी म्हणाले, "नाही, आज नाही." पण ते माझ्याजवळ आले. त्यांच्या हत्तेल्या माझ्या खांद्यांवर, मग पाठीवर, मग कंबरेवर, मग मांड्यांवर होत्या. यावेळी ते आणखी हळू दाबत होते, जणू काही जादू चालू असेल. ते म्हणाले, "तुझी त्वचा किती गरम आहे, जणू आग पेटलेली आहे." मी म्हणाले, "तुम्ही काय करत आहात?" ते म्हणाले, "फक्त तुला आराम देत आहे." त्यांची बोटे आता माझ्या मांड्यांच्या मध्ये होती. हळू दाबत होती. मी श्वास रोखला. ते म्हणाले, "तुझे श्वास किती जलद आहेत. तुलाही आवडतंय का?" मी म्हणाले, "नाही." पण माझी आवाज खोटी होती. ते म्हणाले, "खोटं बोलू नकोस लेक. मला माहीत आहे तुला काय हवंय." त्यांची बोटे आणखी खोलवर सरकत होती. मी स्वतःला थांबवायचा प्रयत्न केला, पण शरीर मानत नव्हतं. ते म्हणाले, "फक्त आवाजात ताकद नव्हती." ते म्हणाले, "तुझे डोळे बंद आहेत. तुझे श्वास जलद आहेत." ते म्हणाले, "तुझे शरीर थरथरते. हे सगळं वेदना आहे का?" मी काही बोलले नाही. फक्त जाणवत होते. त्यांची ऊब माझ्या आत शिरत होती. ते म्हणाले, "लेक, मी तुला ती खुशी देईन जी अजय देऊ शकत नाही." मी म्हणाले, "नाही." ते म्हणाले, "का नाही?" मी म्हणाले, "कारण हे चुकीचं आहे." ते म्हणाले, "चुकीचं काय आहे?" "फक्त एक स्पर्श आहे. फक्त एक ऊब आहे." मी म्हणाले, "पण मी तुझा सासरा आहे." पण रात्री सगळं विसरून जातं. त्यांची बोटे आता माझ्या कंबरेखाली होत्या. त्यांची बोटे आता माझ्या कंबरेखाली होती. हळू सरकत होती. मी डोळे उघडले आणि पाहिले, ते मला पाहत होते. त्यांच्या डोळ्यात आग होती. ते म्हणाले, "लेख, जर तू इच्छितेस तर मी थांबू शकतो." मी म्हणाले, "थांबा." पण माझ्या आवाजात विश्वास नव्हता. ते म्हणाले, "तर मग मी सुरू ठेवू का?" मी काही बोलले नाही. फक्त श्वास सांभाळत होते. त्या क्षणी मला स्वतःची जाणीव झाली. हे काय चाललंय? मी काय करत आहे? हे माझे सासरे आहेत, हे माझे घर आहे, हे माझे कुटुंब आहे. मी झटकन उठले आणि त्यांना दूर सारले. "नाही, हे चुकीचं आहे. मी तुमची सून आहे. हे थांबा, आताच थांबा." माझी आवाज यावेळी ठाम होती. ते थबकले. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि लाज दोन्ही होते. मी पुन्हा म्हणाले, "कृपया ज्या अजय येईल, हे कधीही पुन्हा होऊ नये. मी तुमचा आदर करते, पण ही मर्यादा ओलांडली जाऊ शकत नाही." ते काही क्षण शांत राहिले. मग मंद आवाजात म्हणाले, "माफ कर. मी मी चुकीचा होतो." आणि ते खोलीतून बाहेर पडले. मी तिथेच बसून राहिले. अश्रू वाहत होते. भीती, अपराधभाव आणि गोंधळ सगळे एकत्र होते. ती रात्र मी डोळ्यात पाणी घेऊन काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी सासरे घरात नव्हते. ते आपल्या भावाकडे गेले होते. अजयला मी सांगितलं की मला थोडी एकांताची गरज आहे. मी स्वतःशी बोलले, "रिया, तू कुटुंबाची सून आहेस. मर्यादा ओलांडणं सर्वांना दुखावतं. अजयशी बोलणं गरजेचं आहे. एकटेपणा आणि दुर्लक्ष कधी-कधी चुकीच्या दिशेने नेतं आहे." एकटेपणा आणि दुर्लक्ष कधी-कधी खुलं बोलले. त्याने ऐकलं. त्याने कबूल केलं की तो कामात इतका गुंतलेला असतो की माझ्याकडे दुर्लक्ष होतं. आम्ही ठरवलं की दररोज थोडा वेळ एकत्र घाला. सासरेही परत आले. त्यांनी माझ्याकडे थेट नजर टाकली नाही. एक दिवस ते म्हणाले, "लेक, कालची रात्र मी खूप तू माफ कर." मी म्हणाले, "आता ते विसरूया. पण आतापासून मर्यादा राखूया." ते होकारले. आज मी मागे वळून पाहते तेव्हा समजतं की कुठे महत्त्वाच्या आहेत. क्षणिक भावनांना वश होऊन नातसंबंध बिघडवणं सर्वात मोठं नुकसान आहे. संमती, आदर आणि स्पष्ट संवाद हेच खरं संरक्षण आहे.
मी अजयशी खुली राहिले. सासरेही आता योग्य अंतरावर राहतात. घर पुन्हा शांत झालं. आणि मी शिकले की चुकीच्या मार्गावर एक पाऊल टाकलं की परत येणं कठीण होतं. म्हणूनच प्रत्येक नात्यात मर्यादा राखणं हीच खरी जबाबदारी आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल, अशी मला आशा आहे.